माझे नाव रानू रामेश्वर हरिंगखेडे आहे। माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी आहे। मी 5व्या वर्गात शिकते। मी तुमच्या समोर एक गोष्ट सादर करत आहे। गोष्टीचे नाव आहे आजी आणि कोल्हा। एक होती आजी, तिची एक छोटीशी झोपडी होती। त्या झोपडीत आजी एकटीच राहायची। झोपडीच्या आजूबाजूला बरेचसे झाडं होते। झोपडीच्या मागे एक बोराचं झाड होतं, त्याला खूप बोरं फळायच्या। रात्री बोरांचा सळा पडायचा आणि आजी सकाळी उठून बोरं वेचायची आणि बाजारात विकायची। त्यामुळे आजीला थोडे पैसे मिळत होते। एके रात्री कोल्हा आला, त्याला खूप भूक लागली होती। तो सगळे बोरं खाऊन आजीच्या ओठ्यावर घाण करून निघून गेला। मग आजी सकाळी उठून पाहते तर काय, अंगणात घाण आणि झाडाखाली एकही बोरं नाही। असे 3-4 दिवस झाले। मग आजीच्या लक्षात आलं की आपलं बोरं कोणी चोरून नेते। मग आजी रात्री झोपली नाही, खिडकीतून पाहतच राहिली। मध्यरात्री कोल्हा आला आणि सगळे बोरं खाऊन आजीच्या अंगणात घाण करून निघून गेला। मग आजी कोल्ह्याच्या खोड्या मोडायच्या असं समजलं आजीला। मग आजी रात्री कोल्ह्याची वाट बघत राहिली। चुलीवर एक तवा गरम करायला ठेवलं होतं। मग मध्यरात्री कोल्हा आला आणि आजी हळूच दरवाजासमोर गरम तवा ठेवला आणि कोल्हा म्हणाला, आज तर खूप छान पाट बसायला आहे। मग कोल्हा त्या तव्यावर बसला। त्याला गरम वाटलं, तो ओरडू लागला। मग आजी लांब लाठी धरून बाहेर आली आणि त्याला मारू लागली। आजी म्हणाली, एरे एरे कोल्हा,